उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ऑपरेशन टायगर अंतर्गत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार फोडल्याच्या चर्चांना उधाण आलंय। या चर्चांवरती आता ठाकरेंच्या काही नेत्यांनी देखील शिक्कामोर्तब केलाय। संजय राऊतांनी सुद्धा या प्रकरणावरती पत्रकार परिषद घेतली आणि या संबंधित खासदारांवरती हल्लाबोल केला। या संपूर्ण प्रकरणानं महाराष्ट्रच नाही तर दिल्लीतील राजकारणही ढवळून निघाले। ठाकरेंचे 6 खासदार शिंदे सेनेमध्ये जाणार अशी चर्चा आहे। धक्कादायक गोष्ट म्हणजे या 6 खासदारांमध्ये ठाकरेंचे निष्ठावंत ओमराजे निंबाळकर देखील असल्याची चर्चा आहे। आता जे 6 खासदार दिल्लीमध्ये गेले आहेत ते नेमके कोण आहेत आणि ओमराजे निंबाळकर कसे फुटले, संपूर्ण प्रकरण पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। तर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले शिवसेनेच्या शिंदे गटाचे ऑपरेशन टायगर आता निर्णायक टप्प्यावरती पोहोचल्याची चर्चा सुरू आहे। दिल्लीतील घडामोडींना वेग आला असून ठाकरे गटातील काही खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येते। सध्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाकडे लोकसभेतील एकूण 9 खासदार आहे। यामध्ये अनिल देसाई, अरविंद सावंत, संजय दिना पाटील, राजाभाऊ वाजे, संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वागचौरे यांचा समावेश आहे। मात्र यापैकी 6 खासदार शिंदे गटाच्या बाजूने जाण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळे राजकीय समीकरण बदलण्याची चिन्ह देखील दिसतात। राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वागचौरे, संजय दिना पाटील आणि ओमराजे निंबाळकर या खासदारांची नावं संभाव्य गटबदलाच्या चर्चेमध्ये आघाडीवर आहे। जर या खासदारांनी स्वतंत्र भूमिका घेतली तर पक्षांतर बंदी कायद्यातील 2/3 सदस्यसंख्येची अट पूर्ण होऊ शकते। त्यामुळे या खासदारांना स्वतंत्र गट स्थापन करण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी खासदारांना विमानातून उचलून नेल्याचा दावा केलेला आहे। एका विमानाचा फोटो देखील शेअर करत नांदेड विमानतळावरून या चार्ट विमानातून संजय जाधव आणि संजय देशमुख या 2 खासदारांना उचलून नेल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांचे सर्वात विश्वासू समजले जाणारे खासदार ओमराजे निंबाळकर हे देखील एका खासगी विमानानं दिल्लीत गेल्याची माहिती आता सूत्रांकडून समोर येते। मंगळवारी रात्री 1 वाजता पुण्यातून एका खासगी विमानानं ते दिल्लीसाठी रवाना झाल्याची माहिती आता समोर येते। ओमराजे निंबाळकर आठवड्याभरापासून वैद्यकीय कारणास्तव पुण्यातच होते। मंगळवारी त्यांच्यासह इतर नेत्यांना दिल्लीला येण्यासाठी पुणे विमानतळावरती खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावानं 2 खासगी विमानांची व्यवस्था करण्यात आली होती। ओमराजे निंबाळकर यांच्या दिल्ली दौऱ्याची ही माहिती बाहेर येऊ नये यासाठी हा प्लॅन अत्यंत गोपनीय ठेवण्यात आल्याची माहिती आता समोर येते। काल दिवसभरात या विमानांच्या उड्डाणाच्या वेळेमध्ये अनेकदा बदल करण्यात आला होता। अखेर रात्री 1 वाजता खासगी विमानानं ओमराजे निंबाळकर पुण्याहून दिल्लीकडे रवाना झाले आणि आता ते दिल्लीत असल्याचं सांगितलं जाते। शिवसेनेचे नेते तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या सोबत ओमराजे निंबाळकर यांना एकनाथ शिंदेंकडे घेऊन येण्याची जबाबदारी देण्यात आली होती अशी ही माहिती समोर येते। महत्त्वाची बाब म्हणजे या विशेष विमानातून ओमराजे निंबाळकर यांच्या सोबतच महायुतीचे नेते तथा माजी मंत्री तानाजी सावंत हे देखील दिल्लीला गेल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे त्यांच्या शिवसेनेतील प्रवेशावरती शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जातंय। आता ओमराजे निंबाळकर यांच्या शिवसेनेमध्ये जाण्याची कारणं काही समोर येत आहेत। त्यापैकी काही कारणं जी आहेत त्यानुसार सध्या सुरू असलेल्या त्यांच्या वडिलांच्या म्हणजेच पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात खटल्यामध्ये मदत करणं, मतदारसंघातील विकास कामांसाठी निधी अशा विविध गोष्टींचा शब्द दिला असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते। खासदार संजय राऊत यांनीही आपल्या पत्रकार परिषदेमध्ये देखील अशाच प्रकारचा आरोप जो आहे तो केल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान जे हे काही 6 खासदार आहे या खासदारांना आपल्या गटामध्ये कायम ठेवण्यासाठी ठाकरे यांनी विविध पातळ्यांवरती प्रयत्न केल्याचेही सांगितलं जातं। म्हणजे काही दिवसांपूर्वीच मातोश्रीवरती या संपूर्ण खासदारांची म्हणजे ठाकरे गटाच्या संपूर्ण 9 खासदारांची बैठक जी आहे ती बोलवली गेली होती। या बैठकीला काही खासदार जे आहेत ते हजर झाले होते, मात्र काही जण हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर झाले होते। संजय राऊतांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हटलं की काही खासदारांनी आपल्या मुलींची शपथ घेतली। एवढंच नाही, एका खासदारानं 3 मिनिटांमध्ये 4 वेळा साईबाबांची शपथ घेऊन सांगितलं होतं की आम्ही तुमच्या सोबतच आहोत असंही संजय राऊतांनी यावेळी म्हटलं होतं। मात्र सत्तेतील सहभाग, भविष्यातील राजकीय संधी आणि मतदारसंघांच्या विकास कामाचा निधीची हमी यासारख्या मुद्द्यांमुळे काही खासदारांचा कल शिंदे गटाकडे वाढल्याचं बोललं जात आहे। या सर्व घडामोडींमुळे ठाकरे गटासमोर मोठं आव्हान निर्माण झालं असून पुढील काही दिवसांमध्ये लोकसभा आणि राज्याच्या राजकारणामध्ये महत्त्वाच्या घडामोडी घडणार एवढं मात्र नक्की आहे। त्यामुळे आता पुढे काय घडतंय, हे 6 खासदार खरंच शिंदे गटामध्ये प्रवेश करणार का, हे सगळंच पाहणं महत्त्वाचं ठरेल। तरी या संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा।
महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.